आता तहसीलदार साहेब सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहे. बघू शकता थेट तुम्हाला दृश्य पोलीस स्टेशन मधून दाखवतो आहे मी. आपण बघू शकता सगळी मंडळी आक्रमक झालेली आहे. तहसीलदार साहेब सुद्धा या ठिकाणी आलेले आहे. दृश्य आहे हे जे दृश्य आहे मी तुम्हाला पोलीस स्टेशन मधून दाखवतो. तहसीलदार साहेब आतमध्ये गेले आहे, एसडीओ साहेब आहे. पण एकंदरीतच आपण बघू शकता हा वंचित बहुजन आघाडीचे जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी आक्रमक झाले आणि न्यायाची मागणी जी आहे त्यांनी केलेली आहे. आता बघूया काय या ठिकाणी निर्णय होते. आणि वंचित बहुजन आघाडीची मागणी एकच आहे की या ठिकाणी जे बोरकर परिवाराचं घर पाडलेलं आहे त्या सरपंच आणि ग्राम सचिवावर जे आहे गुन्हा दाखल झाला पाहिजे ही मागणी आहे. हे पोलीस स्टेशन वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहेत. हा परिवार आहे, हा परिवार आहे. बघू शकता तहसीलदार साहेब जे आहे आता आतमध्ये गेलेले आहे. चर्चा काय होते ते आपणास बघण्यायोग्य आहे. बघू शकता बघू शकता है मॅडम पुन्हा आल्या. जिथे घडलंय तिकडे बघून घेऊ त्याच्यासाठी बाकी काही नाही. आवाज येतोय मला. हा सर बोलत आहे, तहसीलदार साहेब बोलत आहे. तहसीलदार साहेब आहेत बोला बरोबर. तुम्ही या समोर, इकडे तुम्ही या समोर आणि सगळेजण शांत राहा, कोणीच बोलू नका. 24 तारखेला 23 तारखेला ही घटना घडलेली आहे. गावातील सरपंच नरुले आणि ग्रामविकास अधिकारी भोयर बीबी भोयर यांनी त्या मालची गावातील बोरकर परिवाराचं घर नोटीस देऊन पाडलं. ग्रामपंचायतला तो अधिकार आहे असं तुम्ही मला फोनवर बोलले. मी तुम्हाला कॉल केला तर 24 तारखेला वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष नात्याने तुम्ही फोनवर बोलले की त्यांचं जप्त केलेलं साहित्य त्यांची जेवणाची व्यवस्था आम्ही लावून देतो, पण ते काही प्रक्रिया केली नाही. तुम्ही गंभीरतेने घेतलं नाही. काल आपण त्यांना 1 कट्टा गहू 1 कट्टा तांदूळ दिलेला आहे. बाकीची पण आपण त्यांना जी काही मदत लागणार आहे ती सर्व करू. सर्व उदरनिर्वाहाबाबत उदरनिर्वाहाबाबत पण आम्ही जे काही करता येईल शिवा देऊन सरपंच आणि सचिव या लोकांनी ही कारवाई केलेली आहे. मालमत्तेचं नुकसान पूर्ण घर 10 रूमचं कच्चं बांधकाम असले ते पूर्ण पाडलेलं आहे. इव्हन तिथं शिवाजी महाराज बाबासाहेबांचे पुतळे आहेत त्याची विटंबना सुद्धा झालेली आहे. महाराष्ट्र हे सहन करणार नाही आणि म्हणून जेव्हापर्यंत ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल होत नाही तेव्हापर्यंत हा आंबेडकरी समाज शांत बसणार नाहीये. आणि नाही असं नका करू साहेब. यामध्ये पोलीस डिपार्टमेंट आहे ते व्यवस्थित चौकशी करेल, त्यामध्ये तपासेल पूर्ण बाबी आणि त्या अनुषंगाने चौकशी करून लवकरात लवकर ते करेल. नाही पोलिसांना एकच मिनिट. पोलिसांना थोडा तपासासाठी थोडा वेळ द्या आणि तो लवकरात लवकर त्यामध्ये प्रक्रिया कारवाई करा. लेडीज 2 लेडीज आहे अवेलेबल, त्यांना राहण्यासाठी अरेंजमेंट करून द्या. आताच्या 3 लेडीज अंडर मध्ये येऊन राहिलं पोलीस स्टेशन. एक मिनिट साहेब, यामध्ये आदेश दिला का एफआयआर दाखल करायचा तुमच्या अधिकारात आहे की नाही? पोलीस स्टेशनला आम्ही फक्त मी काय म्हटलं तहसीलदार साहेब, आम्ही हात आम्ही मागासवर्गीय आहोत म्हणून प्रेशर टाकणार आहे असं नाही आहे साहेब. एवढं नुकसान होऊन तुम्ही सहन करणार होते का? ऐका मी काय म्हटलं तुमच्या मला थोड्या पोलिसांना एक मिनिट. नाही असं नाहीये. तुमच्या कुटुंबावर जर अन्याय झाला असता तुम्ही सहन केला असता. सहन केला असता का? जे पोलीस संबंधित
दोषी आढळले तर त्यांच्यावर पहिले FIR पहिले गुन्ह्याची पोलिसांना तपासासाठी थोडा वेळ द्या. तहसीलदार साहेब आहे. साहेब सगळं पहिले थांबा. तपास नाही, पहिले गुन्हा नोंद. पहिले गुन्हा नोंद त्याच्यानंतर तहसीलदार साहेब थांबा 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 थांबा. तहसीलदार साहेब थांबून जा पहिले गुन्हा नोंद. थोडं 1 मिनिट. नियमाप्रमाणे आपल्याला नाही नाही तपास करावा लागेल. पोलिसांना थोडा तपासाची लोकांचा आक्रोश आहे. ऐका ना. साहेबांना बोलू द्या. तहसीलदार साहेबांना बोलू द्या. आपल्याला कसं आहे प्रोसिजर फॉलो करून त्यांना जो कोणी त्यांना तपास करून ज्यामध्ये आढळतील गोष्टी त्यानुसार ते पुढची गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया करतील. त्यामध्ये त्वरित होईल. यामध्ये तुम्हाला पोलीस स्टेशन तुम्हाला कारवाई करायची आहे तर कंप्लेंट का बरं नाही करणार आहे. तुम्ही कोणत्या बेसिसवर कारवाई करा. असं बोलून राहिले तुम्ही अधिकारी पडून राहिले साहेब. तहसीलचे कोणत्या ऐका 1 मिनिट. एक मिनिट. हे सर्वात प्रथम ग्रामपंचायतीची जागा होती. कोणत्या उद्देशाने आणि त्यांच्या अखत्यारीतला जो विषय होता त्यांनी तो केलेला आहे. त्यामध्ये आम्ही ऐका ना. 2 सेकंड सर, एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे की लेडीज ज्या दोन लेडीज त्यांचं काय करायचं आता? नाही नाही थेट आता थांबा सगळेजण थांबा. मी जी काय त्यामध्ये त्यांना मदत करता येईल, निवासाची व्यवस्था करता येईल, ती आमच्या प्रशासनाकडून करण्यात येईल. त्याच ठिकाणी करावं लागेल सर. ठीक आहे. तसाही प्रयत्न करू. जर आम्हाला गरज पडली विशेष बाब किंवा कलेक्टर ऑफिस एकच मिनिट ऐका ना. एक मिनिट माझं ऐकाल का? आपण काय करू, BDO साहेब, सचिव, सरपंच किंवा कोणी असतील पदाधिकारी यांच्याशी मी एक संयुक्त बैठक घेतो आणि बैठकीच्या अनुषंगानं आपली जी जागा आहे किंवा आपलं जे जागेसंदर्भात काय आपल्याला करता येईल ते पहिलं करू. आपण पहिल्यांदा त्यांना दिलासा देणं महत्वाचं नाही आहे. थांबा ते ठीक आहे. ते ठीक आहे. ऐका गुन्हा नोंद वकील उसके जुरिस्डिक्शन में था नहीं था वो घर गिराना, ये चेकआउट करना, वहाँ पे कोई ऑर्डर आया नहीं आया, वो जगह किसी को अलॉट हुई नहीं हुई, ये चेक करने को कितना टाइम लगता? कितना समय अभी कैसा है? नाही नाही जो गवर्नमेंट की GR है नाही नाही सर मी माझा एक प्रश्न आहे. नाही, पोलीस करेंगे ना उचित कारवाई. नाही, हा एक सरपंचानं घर पाडलं, त्याच्या हातात एखादी नाही. कॉपी असेल, त्याच्याजवळ एखादं ऑर्डर असेल ना, वर्क ऑर्डर नाही, त्याच्याजवळ, असं करायचं म्हणून घर पाडला. त्यानं नाही, तो का म्हणून नाही दाखवला? मारहाण तोच म्हणतोय. How long it takes? नाही, नाही. एक ऑर्डर दाखवायला किती वेळ लागतो? एक कागद असेल ना त्याच्याजवळ. ऐका ना एक मिनिट. फारशी जागा आहे का? काय टेंडर जी आहे, तुम्ही ती फॉलो करायला किती दिवस लावाल? उसके थ्रेट, उसके लाइफ और लिबर्टी को थ्रेट है कि नहीं है? उसकी लाइफ को थ्रेट है ना, तो कितना टाइम लगना चाहिए? सर सरपंच त्यामध्ये असेल, आम्ही तोच भाग म्हणतो. मी BDO साहेब आणि आम्ही सर्व नाही तहसीलदार साहेब हे बघा हे काम सरपंचाच्या 3-4 दिवस झाले या घटनेला. आम्ही नाही, सरपंचांनी मारहाण केली पोलीस साहेब, जातीवाद शिवीगाळ केली, हे क्राईम नाही का? जो काही पोलिसांतर्फे त्यामध्ये कारवाई करण्यात येईल. तेच मागणी यांची आहे. थांबून जा. आर्टिकल 21 मॅडम एक सेकंड मॅडमचं ऐका. 2 सेकंड ऐकून घ्या. 2 सेकंड ऐकून घ्या. सरपंच झाला म्हणजे खूप झालं का? आम्ही जनतेने निवडून दिला सरपंच आहे. आमचा सरपंच आहे तो. बोलून घ्या सगळे. ठीक आहे. ऐका ना मी काय नाही तुला त्यांच्यावरती जो काय आहे योग्य कारवाई करण्यात येईल. पोलीस डिपार्टमेंट तपास करून
मागणी एकच आहे, अॅट्रॉसिटी दाखल होण्याची सगळ्या कार्यकर्त्यांची. आणि 4 दिवस झाले, पुन्हा 4 दिवसाची वेळ दिली. पोलिसांना तपास तरी करावा लागेल. मॅडम काय म्हणते ते ऐकून घेऊया. मॅडम काय बोलतात? सगळ्यांनी शांत राहा, थोडं मागं मागवा, सगळ्यांनी शांत राहा. ऑन दी कॅमेरा आहे, मॅडम काय बोलतात ऐकू. सरपंचावरती FIR नोंद करा, नसेल तर याची कारवाई पुन्हा आम्ही प्रेशराईज करू. ठाणेदारावरती झाली पाहिजे, व्हिडिओवरती ही कारवाई झाली पाहिजे. हे 2 विषय आहे. आणि अगर तुम्ही हे आज अगर FIR कारवाई करताय, हा मुद्दा पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण दुनियात जाईल. आणि या तुम्ही कारवाई नाही करणार, तुमच्यावरती ही कारवाई झाली पाहिजे. तुम्ही अगर कारवाईच्या आदेश नाही दिला. प्रकार किती तारखेचा आहे मॅडम? प्रकार किती तारखेचा आहे? या इकडे. ये रे बेटा. हा बघ. थोडं मागं मागवा. थोडं मागं मागवा. थोडं मागं मागे घ्या. कार्यकर्त्यांना बोट आहे, बोट आहे, बोट. नोंद कराली. 2 विषय हा, बिलकुल. आहे. एक विषय तुमचा हे आहे, प्रोसिजर काढण्यासाठी तुमचं म्हणणं आहे की प्रोसिजर फॉलो केली गेली नाही, त्याच्यासाठी तहसील ऑफिस आणि ते बघतील त्याच्यामध्ये काय बरोबर प्रोसिजर झाली का नाही. आणि दुसरं विषय तुमचे हे आहे का, जेव्हा अतिक्रमण काढण्यात आला तेव्हा जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. हे 2 विषय आहे. जे दुसरा विषय आहे की जातीवाचक शिवी करण्यात आली, काय करण्यात आली, त्याच्यासाठी जेव्हा ते अतिक्रमण काढण्यात आलं तेव्हा व्हिडिओग्राफी करण्यात आली होती. ते व्हिडिओ सगळं आम्ही मॅडम ॲट्रॉसिटी कायदा म्हणते. एक मिनिट ॲट्रॉसिटी कायदा ऐकून घ्या. सॉरी नाही, तुम्ही चुकीच्या वेळेनं चालले. तुम्ही चुकीच्या 2 विषय आहे ना, 2 विषय आहे. एक मिनिट आम्हाला पुन्हा पाहिजे. एक मिनिट. एट्रोसिटी गुन्हा कधी नोंद होतो तुम्हाला सांगतो मी. मॅडम ना जो एट्रोसिटी गुन्हा कधी नोंद होतो, आपण चर्चा करण्यासाठी आलोय. गुन्हा दाखल करायसाठी ऐकून घ्या. 5 मिनिटं. एट्रोसिटी गुन्हा कधी नोंद होतो? जातीवाचक शिवा नंबर 1, दुसरा लैंगिक अत्याचार नंबर 2,